नमस्कार. तुम्ही पाहताय सोशल युवा पुढारी यूट्यूब चॅनल. तर आज आपण धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी या ठिकाणी जाणार आहोत. तामलवाडी या ठिकाणी भास्कर स्पर्धा परीक्षा वाचनालयाच्या माध्यमातून जे नूतन 10वी-12वी उत्तीर्ण झाले, त्याचबरोबर नेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत, त्यांचा गुणगौरव हा या वाचनालयाकडून करण्यात आला. त्याप्रसंगी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे सर, त्याचबरोबर दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय उबाळे सर हेही उपस्थित होते. त्याचबरोबर जे नवीन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत, त्यांचाही गुणगौरव करण्यासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. गेली 6-7 वर्ष झाले दत्तात्रय शिंदे यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांचं नियोजन केलं जातं. तर या उपक्रमांच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी, एक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं याच्या अनुषंगाने दत्तात्रय शिंदे हे असे उपक्रम राबवत असतात. दत्तात्रय शिंदे हे तुळजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती राहिले आहेत. त्यांच्या माध्यमातून अनेक असे काम आपल्याला पाहायला मिळाले आहेत. तरी आज आपण जाणार आहोत जिल्हाधिकारी सचिन ओंबासे सर, त्याचबरोबर डॉक्टर विजय उबाळे सर आणि इतर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तर तिकडे आपले प्रतिनिधी मतीनजी पटेल हे आहेत. तर चला आपण पाहूया की काय प्रतिक्रिया जिल्हाधिकारी साहेबांनी दिली, तसेच उबाळे सरांनी दिले, ते आपण पाहूया. नमस्कार. तर आपल्यासोबत धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय सचिनजी अंबास साहेब आहेत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. एकूणच जो हा कार्यक्रम पार पडला, त्या कार्यक्रमाबद्दल काय म्हणाल? मला वाटतं तामलवाडीमध्ये या ठिकाणी वाचनालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून सिलेक्ट झालेले विविध स्पर्धा परीक्षेमधले विद्यार्थी, त्याचबरोबर 10वी आणि 12वीच्या परीक्षेत ज्यांनी चांगलं यश मिळवलं आहे, तर सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करण्यात आलं. तर त्यांना मला वाटतं तसे चांगलं उद्देश आहे की अल्टिमेटली तुम्हाला जीवनामध्ये काय करायचं आणि चांगलं कौतुक करणं, अभिनंदन करणं हे एक आपल्या म्हणजे त्यांना मोटिवेशन देण्याचा एक मार्ग असतो. तर विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये वाटचाल करण्यासाठी, त्यांना एक चांगले मार्ग दाखवण्यासाठी एक सत्कार समारंभ या ठिकाणी ठेवलेला आहे. तर आयोजकांचं पण मी अभिनंदन करतो आणि जे विद्यार्थी त्यांचा या ठिकाणी सत्कार वगैरे झाला त्यांचाही अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. सर, 10वी आणि 12वी नंतर 16 ते 18 वयोगट असतं, ते म्हणजे डिसिजन घेण्यासाठी किंवा ते निर्णय घेण्यासाठी की आपण या फील्डमध्ये जायला पाहिजे, आपला इंटरेस्ट आहे, योग्य डिसिजन घेण्याची खरोखर एज कुठली असावी आणि 10वी आणि 12वीला त्यांनी स्वतः डिसिजन घेतील का आणि ते योग्य असेल का? नाही, तेच म्हणतो ना, अल्टिमेटली मग त्यात काय घ्यावंच लागतं आपल्याला ना. मुद्दा घेता येतं का किंवा काय नाही, घ्यावंच लागतं. त्यामुळे महत्त्वाचं की आपल्याला मग डिसिजन इन्फॉर्म डिसिजन असा. इन्फॉर्म म्हणजे आपल्याला माहिती असताना आपल्याला माहिती असेल की जे सगळ्याचे फायदे काय, तोटे काय, एखादं आपण करिअर निवडलं, उद्योगधंदा असेल, नोकरी असेल, शिक्षण असेल, तर ते म्हणतो विद्यार्थ्यांना मी आव्हान तेच केलं की आपण कमी आपले मित्र असतात, आपले नातेवाईक असतात, किंवा काहीच नाही झालं तर आपल्याकडे मोबाईल, आपण त्याचा गेमसाठी वापर करतो, रील बघायला वापर करतो. त्याच्याऐवजी चांगले चांगले काउन्सिलिंगचे ऑनलाईन सेशन पण असतात, वेगवेगळे कुठले कुठले क्षेत्र आहेत. तर ऑनलाईन फ्रीमध्ये अवेलेबल असेल, यूट्यूबवर अवेलेबल असलेले पण खूप सारे सेक्शन आहे. कमीत कमी तुम्ही ऐका की बाबा की वेगवेगळे, आता एक्झाम्पल अजून घ्या की मर्चंट नेव्ही आहे, खूप चांगला त्यात स्कोप असतो. CAचं क्षेत्र आहे ना, ते आपल्याला बऱ्याचशा ग्रामीण भागात माहितीच नसते की असं पण एखादं क्षेत्र असतं, असा कुठला एखादा बिझनेस असू शकतो. तर मला वाटतं की आपल्याकडे जे समजा ग्रामीण भागामध्ये, आता मोठ्या शहरामध्ये काउन्सिलिंग किंवा करिअर काउन्सिलिंगचे वेगवेगळे हे असतात, म्हणजे लोक म्हणजे प्रोफेशनल संस्था असतात. परंतु मला वाटतं की आपल्या अवेलेबल जे नॉलेज अवेलेबल आहे इंटरनेटवर आहे, त्याचा वापर केला. आपले शिक्षक आहेत त्यांना जर विचारलं, आणि किंवा सगळ्यात महत्त्वाचं आपल्या आसपास पण, आता एक्झाम्पल तामलवाडीसारखं गाव आहे, या ठिकाणी एवढं माहिती अवेलेबल आहे, एवढी इंडस्ट्री आहे, इतर गावांना जी माहिती अवेलेबल नाही ते ह्या गावामध्ये अवेलेबल आहे. तर मला वाटतं की आपण आपलं जर डोळे उघडे ठेवले बघितलं समाजात काय होतंय, तर बऱ्याच वेळा आपल्याला कळतं की आपल्याला काय आवडतं, काय नाही आवडत, आपण स्वतःला विचारलं गेलं पाहिजे. तर विद्यार्थ्यांनी मला वाटतं की ह्या गोष्टींचा अभ्यास करून मग डिसाईड करून, कारण काय होतं, एकदा आपण डिसिजन घेतल्यावर ते फील्ड सोडून दुसरीकडे जाणं खूप अवघड असतं. त्यामुळं 12वीचे, विशेषतः 12वीचे जे विद्यार्थी असतील, ते जेव्हा करिअरचं क्षेत्र निवडतील तेव्हा त्यांनी विचार केला पाहिजे की भविष्यात मी 5-10 वर्षानंतर काय होईल, है ना. शेवटचा प्रश्न, आर्टिफिशियल इंटेलिजन्स झपाट्याने पुढे येतं, ते शिक्षण क्षेत्रात पण AIचा वापर होत आहे. AI बद्दल एकूणच तुमचं मत काय? काय नाही, मला याच्यात फारशी काय माहिती नाही आहे. नोट एक्सपर्ट असतील ना, त्याचा तुम्ही यांचा सल्ला घ्या. इलॉन मस्कने पण याबद्दल चिंताग्रस्त केले की AI खूपच खतरनाक असेल. नाही, ह्यात मला काही मी सांगू शकणार नाही. पण ठीक आहे, म्हणजे प्रत्येक कुठले टेक्नॉलॉजी असते ना, त्याला दोन्ही बाजू असतात. ती गाडी आहे, त्या गाडीची आपण ते सर्व मार्गाने नेऊन माणसांना नेऊन जायचं, नेऊन धडकवायची. टेक्नॉलॉजी त्याचं दुधारी क्षेत्र आहे ना, मग ते कुठं कसं वापरायचं. शेवटी AI मध्ये आता ते म्हणतात की AI मला जे बाहेरून माहिती आहे की त्याच्यात म्हणजे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्या सोप्या होऊ शकतात, परंतु निगेटिव्हली जर त्याचा वापर केला
त्याचा निगेटिव्ह पण वापर होऊ शकतो, है ना. खूप खूप धन्यवाद सर वेळ दिल्याबद्दल. नमस्कार. तर आपल्यासोबत दयानंद कॉलेज सोलापूरचे प्राचार्य विजय उबाळे सर आहेत. सर तुमचं स्वागत आहे. हां, नमस्कार. तर एकूणच जो विद्यार्थ्यांचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवला होता, उत्तीर्ण विद्यार्थी जे चांगल्या पद्धतीने ग्रामीण भागातून पासआउट होऊन 10वी 12वी नंतर त्यांचा एक सत्कार होता, त्यांचा मनोबल वाढवण्यासाठी कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाबद्दल काय म्हणाल? सर्वप्रथम मी दत्ता शिंदे यांनी जो आज तामलवाडीमध्ये भास्कर शिंदे भास्कर स्पर्धा परीक्षा मोफत वाचनालय तामलवाडी याच्या माध्यमातून जो 10वी 12वी नीट इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या परीक्षेतून जे यश संपादन केलं आहे त्यांचा गुणगौरव आणि सत्कार. यावेळेस मी आपल्याला एकच निश्चित सांगू शकतो की काळ खूप झपाट्यानं बदलतो आहे, खूप बदललेला आहे आणि तो बदल आपल्यापर्यंत पोहोचला आहे का नाही हे जाणून घेणं गरजेचं आहे. आजच्या ज्या क्षेत्रामध्ये संधी आज आहेत त्या उद्या उपलब्ध होणार आहेत का नाही ह्याची कुठलीही कल्पना पालकांना आणि या समाज माध्यमाला किंवा गावच्या लोकांना असेल का नाही याच्याबाबत निश्चितपणे प्रश्नचिन्ह उभा राहत आहेत. आज जर करिअर करायचं झालं तर एका क्षेत्राची दिशा धरून तुम्ही पुढे चालला तर खूप अवघड आहे. आणि आज या काळामध्ये मुलांनी बदलती आव्हानं जी येत आहेत, जे टेक्नॉलॉजी येत आहे, मॅन आणि मशीन याच्या संयोगातून जे एज्युकेशन पुढे निर्माण होतं त्याची पाठपुरावा आणि त्याची कास धरणं ही गरजेचं नक्कीच. मग याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो किंवा त्याच्याबरोबर ती तुम्ही डाटा सायन्स सारख्या ब्रांचेस असो, सगळीच मुलं इंजिनिअरिंग मेडिकल नाहीत करू शकणार, पण अशा मुलांनी ह्या क्षेत्राचे दरवाजे ठोठावायला आपल्या कुवतीप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे प्रयत्न करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर तुम्ही भाषणामध्ये जो मुद्दा मांडला सर, तो एकदा आमच्या दर्शकांसाठी त्याचा फायदा येथून लोकांना होईल, विद्यार्थ्यांना होईल, की जो जनरेशन गॅप आहे आपल्यामध्ये, जे आपल्या वडीलधाऱ्या मंडळीमध्ये, पण तुम्ही म्हणला की आपण योग्य काउन्सिलिंग घेतली पाहिजे, समुपदेशन घेतलं पाहिजे, त्याचा काय फायदा होईल एकूणच विस्तृत पद्धतीने सांगितलं तर छान. सर्वप्रथम मी आपल्याला इथं नमूद करू इच्छितो की माझे आईवडील काय शिकले होते, माझे मोठे बहीण भावंड काय शिकले होते, माझ्या समाजातले माझ्या गावचे 5-25 वर्षापूर्वी काय शिकले होते, त्या मार्गाने तुम्ही जायचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण योग्य त्या स्थळी नक्की पोहोचणार नाही याची खात्री आहे. त्यांचे विचार, त्यांची नैतिकता, त्यांचं एथिकल एज्युकेशन, त्यांनी समाजात कसं वागलं पाहिजे ह्याचे आदर्शाचे घडे आपण त्यांच्याकडून घ्यायला पाहिजेत. पण त्याच्याबरोबर ती आपल्याला या बदलत्या क्षेत्रामध्ये संधी कुठं उपलब्ध आहेत याच्यासाठी या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे जे निरपेक्षपणे आपल्याला सल्ला देऊ इच्छितात अशा लोकांशी संपर्क साधणं, त्यांच्याकडून समुपदेशन घेणं, वेगवेगळ्या संस्थांना वेगवेगळ्या तज्ज्ञांना भेटी देणं आणि काळ कसा बदलतो याची जाणीव करून घेणं आणि त्याच्यानंतर आपल्या आवडीचं करिअर क्षेत्र निवडणं हे निश्चितपणे योग्य ठरेल. आज आमच्या मित्र दत्ता शिंदेनं आपल्याला जे ह्या ठिकाणी एक मेळावा म्हणा किंवा सत्कार सोहळा आयोजित करून ही जी तुम्हाला संधी दिली, कमी वेळामध्ये मी आपल्याला मार्गदर्शन करायचा प्रयत्न केलेला आहे, पण एवढ्यावरतीच पुढे जाऊ नका, तर आणखीन तज्ज्ञांचे सल्ले घ्या, अनेक ठिकाणी भेटी द्या आणि जुन्यांचे अनुभव आणि नवीन दिशा याचा योग्य मिलाप कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर सर, मुळात ग्रामीण भागाचा कार्यक्रम होता. ग्रामीण भागाची गुणवत्ता वाढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आणि त्याचबरोबर जे जिल्हा परिषद शाळेचं जे होतं नुकसान आपल्याला पाहायला मिळतं आहे की जिल्हा परिषद शाळा शिक्षकांना भरमसाठ पगारे असतात, पण तरीसुद्धा आज लोक स्टेटस कॉन्शियस झालेत की बाबा माझा मुलगा इंग्लिश मिडियमला शिकला पाहिजे. अशा खाजगी शाळा भरपूर निघाल्या, त्यामुळे एकूणच अशा गुणवत्तेवर प्रभाव पडेल का? आणि शेतकऱ्यांची मुलं असतात, त्यांना फीस भरावी लागेल शेतकऱ्यांना, त्या फीसमुळे शेतकरी त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी अडचणीत येईल का? याबद्दल काय सांगा. सर्वप्रथम मी विद्यार्थी कुठं शिकला, तो जिल्हा परिषद शाळेत शिकला का अनुदानित शाळेत शिकला का विनाअनुदानित शाळेत शिकला का इंग्रजी माध्यमातून शिकला किंवा CBSE शिकला, हे खूप मॅटर करत नाही आहे. तुम्हाला शिकवणारे शिक्षक किती तळमळ आणि तन्मयतेने शिकवतात आणि तुम्ही किती पद्धतीनं जाणून घेऊन तुम्ही स्वतःचं ॲप्लिकेशन करताय याच्यावरती तुमचं भविष्य अवलंबून असणार आहे. कुठं शिकलाय याच्यावरती नक्की असणार नाही. त्यामुळे शाळेला कुठलाही दोष देण्यात अर्थ नाही आहे. घडणारा विद्यार्थी कुठेही घडू शकतो, त्याला कुठल्या शाळेतून शिकणं महत्त्वाचं नाही आहे. इंग्लिश माध्यमाचं पाहिजे असंही नाही आहे. मातृभाषेतून शिक्षण हे चांगल्या पद्धतीनं आपल्याला घडवायला कारणीभूत ठरतं आहे आणि मातृभाषेतून जे आपल्याला कळतं आहे ते इंग्रजी भाषेतून कळेल असंही नाही. आणखीन एक प्रश्न तुम्ही उपस्थित केला की जो वाढीव खर्च आहे, शैक्षणिक फी आहे, याबाबत मी सांगेल की राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या खूप मोठ्या शिष्यवृत्ती किंवा स्कॉलरशिप किंवा समाजातल्या अनेक NGO आपल्याला आर्थिक सहाय्यासाठी तत्पर असतात, त्या आपल्याला शोधणं गरजेचं असतं.
का तर आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण रोखलं जाईल अशी परिस्थिती सध्या नक्की नाही आहे. फक्त आपण सोशल मीडियाच्या किती आहारी गेलो आहे आणि त्याच्यावरून जे काय आपल्याला दृष्टीपथात येतं आहे ह्याच्या पाठीमागं लागला तर मात्र आपण नक्कीपणे दिशा भरकटू शकतो. सगळंच माध्यमावरचं खरं असतं असंही नाही आहे. म्हणून मी म्हटलं की तुम्ही तज्ज्ञांशी सल्ले घ्या, अनेक संस्थांना भेटी द्या आणि जाणून घ्या. आणि मनातून मी गावचा आहे, मी गरीब आहे, मी खेडेगावचा आहे, मी जिल्हा परिषद शाळेत शिकलो हे न्यूनगंड काढून टाका. मी तर उलट पक्षी म्हणेल, आमच्यासारखे तरुण जे त्या काळात शिकले हे गावाकडून शिकले होते. आमच्याकडे कुठल्याही उपलब्ध सोयी नव्हत्या. माझ्या वर्गात शिकणारे हजारो मुलं हे वेगवेगळ्या ठिकाणची होते, पण त्यांनी आज जर आम्ही तुलना केली तर यशाच्या शिखरावरती आम्ही कित्येक पटीनं उंच आहे. ते इंग्रजीचा संबंध येतच नाही आहे. तुम्ही काळानुरूप ते शिकू शकता. फक्त हार्डवर्क, शिकण्याची तळमळ तुमच्यात असायलाच पाहिजे आणि तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही जग बदलू शकता. तर मी बऱ्याच वेळा अशा कार्यक्रमात ऐकलं की विद्यार्थ्यांना सांगण्यात येतं की तुमच्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा, पण तुमच्या भाषणातून एकूणच जाणवलं की तुमचे स्वप्न पूर्ण करा. तो जनरेशन गॅपचा जो दुवा तुम्ही भरून काढला त्यासाठी. आणि त्याचबरोबर सरांनी एकूणच दयानंद कॉलेजमध्ये ॲडमिशनला गेलेल्या मुलांसाठी काही अडचणी आल्यास ग्रामीण भागातील मुलांचा त्यांचा सगळा खर्च, हॉस्टेलचा खर्च, जी काही मदत करता येईल असं सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगितलं. त्याचबरोबर सर तुमचं त्यासाठी खूप खूप आभार आणि धन्यवाद. आपल्यासोबत एक विद्यार्थी आहे, काय नाव आहे तुझं? दीक्षा दादाराव नेटके. किती मिळाले नेटमध्ये सध्या मार्क? 610. म्हणजे आधीपासूनच असं ठरवलं होतं का 10वी नंतर की मला डॉक्टर बनायचं आहे, मेडिकल म्हणजे फील्डमध्ये जायचं आहे? हा, आधीपासूनच ठरवले. स्वतःनं ठरवलं होतं का आई वडिलांनी सांगितलं आमच्या मुलीला आम्ही डॉक्टर करणार आहे? नाही नाही, मी स्वतःनीच ठरवलेलं. बाकी त्यांनी सपोर्टला होतेच. सपोर्टला हा. होते. पुढं काय ठरवलंय मग की आता कुठल्या कॉलेजमध्ये जायचं, कुठल्या शहरात जायचं, काय करायचं? काउन्सिलिंग चालू आहे सध्या. पुण्याला लागावं अशी इच्छा आहे, बट बघू आता काय होतं. डॉक्टर का व्हायचं? डॉक्टर व्हायचं आहे कारण म्हणजे जे गरीब आहेत लोक त्यांना फ्रीमध्ये आपण किती तर अशी आहेत जी ऑपरेशनची म्हणजे फीस वगैरे आजकाल हॉस्पिटलमध्ये ना आधी पेमेंट करा मग आम्ही ॲडमिट करतो असं होतं. बट ते काढून टाकायचं की बाबा असं नाही, आधी होईल उपचार, बाकीचे पैसे आहेत ते त्यांची सिच्युएशन बघून आपण पुढे हे करणार. तुम्ही कुठल्या गावचे? तामलवाडी. तर मित्रांनो, हेच असतं ग्रामीण भाग, जे नाळ एकमेकांशी जोडले असते, इथले प्रसंग बैठले असतात, लोकांच्या ज्या अडचणी आहेत ते सुद्धा बैठले असतात. त्यामुळेच हे मुलं असे बोलतायत. दत्ताभैया, खरंच आनंद झाला की त्यानं जे बोललं की डॉक्टर बनवून कशासाठी बनायचं आहे ते महत्त्वाचं होतं. लोकांचे स्वप्न असतात डॉक्टर बनायचं किंवा काहीतरी इंजिनियर व्हायचं, भरमसाठ पैसा कमवायचा, गाडी बंगले घ्यायचं, पण तिच्या मनात जे तळमळ आहे मित्रांनो, हेच असतं ग्रामीण भाग आणि ग्रामीण भागाशी एकमेकाशी असलेली नाळ. तर जे कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन केलं होतं ते दत्ता भैया आपल्यासोबत आहेत. भैया, एकूणच हा कार्यक्रम करायचा असं मनात कधी आलं? कार्यक्रम हे गेली 10 वर्ष झालं मी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणं, वह्या वाटप करणं, वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करणं, आपल्या तामलवाडी पंचायत समिती गणामधील ज्या शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांना एक प्रेरणा देण्याचं काम या ठिकाणी गेली 10 वर्षापासून मी सातत्यानं करतो आहे. आणि 2019ला भास्कर स्पर्धा परीक्षा वाचनालय, जे की माझ्या वडिलांच्या नावानं मी सुरू केलं, की त्या वाचनालयाच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांची आपण सेवा करता यावी, की ज्या विद्यार्थ्यांना अडीअडचणी आहेत त्या वाचनालयामध्ये बसून त्यांना अभ्यास करता यावे आणि आपलं यश संपादन करता यावं. यासाठी ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षेचं वाचनालय मोफत या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्या वाचनालयाच्या माध्यमातून प्रतिवर्षी मी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजन करतो. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही शिक्षणाचं महत्त्व, शिक्षण घेतल्याने काय होतं, कसा बदल येतो. आज खरोखरच येथे भरपूर विद्यार्थी होते आणि त्यांचं या ठिकाणी मनोबल वाढवण्याचं काम यांचं आयोजन या दत्ताभाईंनी केलं होतं. तर आपल्यासोबत त्यांचे पालक आहेत. काकू, काय म्हणाल? नाही, हा कार्यक्रम बघून मला खूप आनंद वाटला. हां. आणि मुलीच्या एवढे चांगले मार्क घेतले त्याच्याबद्दल काय म्हणाल? तिच्याबद्दल तर आता असं कौतुक करण्या इतकं माझ्याकडे तर अजून काहीच राहिलेलं नाही. एवढ्या आम्ही गरीब परिस्थितीतून तिला आम्ही शिक्षण दिलं, तेच मला महत्त्वाचं वाटतं की माझं लेकरू कुठंतरी माझं नाव कमवायला आहे. महत्त्वाचं बघा, तिनं पैसे कमवायचं म्हणले नाही, तिनं पेशंटचे पैसे घेणार नाही, ते मोफतमध्ये. फक्त नाव आम्हाला महत्त्वाचं आहे, पैशाशी काय नाही आहे. पैसा तरी कोणीही कमवतं आणि जे कष्टातून गरिबीतून वरी आलेले आहेत ना त्यांनाच वाटतं की आपला मुलगा फक्त उच्च थराला गेला की तेच अभिमान वाटतो. कुठे? नमस्कार सर. मुलींना चांगलं यश मिळवलंय, काय म्हणाल त्याबद्दल? नाही, मला पहिल्यापासूनच मुलीची खात्री होती
की बाबा कुठंतरी आपली मुलगी एक स्पर्धेमध्ये उतरेल आणि यश संपादन करेल. त्यामुळं आम्ही 12वीनंतर तिला नीट एक्झामसाठी बसवलं होतं. ती चांगल्या मार्गाने पास झाली याचा आम्हाला मनापासून आनंद आहे आणि असंच यश तिने मिळवावं अशी इच्छा आहे. ते शब्द खूप महत्त्वाचे. मलाही खूप मनाला लागलं की ती ज्या पद्धतीने म्हणली की मला जे पेशंट आहेत त्यांचा मला मोफतमध्ये उपचार करायचा आहेत. गोरगरीब लोकांना आधी हॉस्पिटलमध्ये पैसे द्या, आधी पैसे भरून घेतात आणि त्यानंतर उपचार करतात. अशा पद्धतीने ते बोलून दाखवलं. त्याबद्दल काय म्हणतात? नाही बरं तिनं पाहिलं आहे डोळ्याने, कारण माझे ॲक्सिडेंट झाल्यानंतर जे माझं ऑपरेशन झालं होतं पायाचं त्यावेळेस आम्ही स्वतः तिथं होतो. त्यावेळेस ॲटमला तिनं स्वतः बघितलेलं होतं की बाबा आम्हाला ॲडमिट करून घेताना ही वेळ आली होती आमच्या स्वतःवर. त्यामुळे तिनंही स्वतः मनाशी ठरवलं होतं की आपण ह्या क्षेत्रात उतरून सामाजिक कार्यात थोडंसं भाग घेतला तर फार बरं होईल आणि ते प्रेरणा घेऊन तिनं आज स्वतः डॉक्टर व्हायले ह्याचा आम्हाला फार आनंद आहे. खूप खूप धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद भैया.